गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आता वेग घेत आहे। तिरोडा आणि गोंदिया नगर परिषद तसेच गोरेगाव आणि सालेकसा नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। या निवडणुकांबाबत विचारले असता गोंदिया जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख आणि भाजप आमदार संजय पुराम यांनी आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले की चारही ठिकाणी 2 नगर परिषद आणि 2 नगर पंचायती नगराध्यक्ष पदावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निर्विवाद निवडून येणार। तसेच भाजप या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मोदी सरकारने केलेली विकास कामे हा भाजपचा मुख्य अजेंडा असणार असल्याचेही त्यांनी नमूद केले। आतापर्यंत पक्षाचे सर्वेक्षण सुरू असून 16 तारखेपर्यंत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करण्यात येणार अशी माहितीही आमदार संजय पुराम यांनी दिली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपा प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, निवडणूक महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी गोंदिया जिल्ह्याचं निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे दायित्व दिलेलं आहे। आज सालेकसा, गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया ही गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 प्रमुख नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक आहेत आणि त्यामुळे निश्चितच जी जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली आहे त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील 4ही नगर परिषद नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदावर निर्विवाद भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येईल। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी राबवलेल्या यांच्या योजना आज घराघरापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या देशातील समस्त बंधू आणि भगिनींना देशाचे नेतृत्व नरेंद्रजी मोदी, या राज्याचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळे येणारा जो नगर पंचायत नगर परिषद असेल पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पक्षाला भक्कमपणे ते मदत करतील। भारतीय जनता पक्ष उमेदवारी हे सर्वेच्या आधारावर देते आणि आता सर्वे सुरू आहे। लवकरच 16 तारखेपर्यंत नगर परिषद नगर पंचायतचे उमेदवार जाहीर होतील। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।